अमरावती येथे भीमा कोरेगाव विजयस्तंभ प्रतिकृती मानवंदना सायन्स कोर मैदान अमरावती येथे घेण्यात आले। या प्रसंगी खासदार बलवंत वानखेडे, रिपाईचे ज्येष्ठ नेते वसंतराव गवई, मनोहर तायडे, एसएन न्यूज चॅनलचे संपादक डीजी रंगारी, रमेश कटके, व्हीएम वानखेडे, सुभेदार पाठक, मंदाकिनी बागडे, महिला सामाजिक न्याय संघटनेच्या भंडारा जिल्हाध्यक्षा शीतल नागदेवे, कार्यक्रमाचे मुख्य आयोजक कैलास मोरे, राजेंद्र नितनवरे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। सर्वप्रथम शेवनावर सेवानिवृत्त सैनिक यांना भीमा कोरेगाव प्रतिकृतीला मानवंदना देण्यात आली। त्यानंतर समता सैनिक दलातर्फे मानवंदना देण्यात आले व खासदार बलवंत वानखेडे यांनी सांगितले, गेल्या 13 वर्षापासून कैलास मोरे मानवंदना हा एक मोठा उपक्रम राबवत असतात। लाखो लोक येतात। कैलास मोरे यांनी इतिहास घडवला असे मत खासदार यांनी व्यक्त केले। आयोजक कैलास मोरे यांनी सांगितले की आम्ही नेत्यांना एकही पैसे न मागता गोरगरीब यांच्या निधीतूनच हा मोठा उपक्रम आपण राबवत असतो आणि दरवर्षी गोरगरीब व आंबेडकरांनी जनता आपल्याला मदत करते असेही मत व्यक्त केले। त्यानंतर सायंकाळी अनिरुद्ध बनकर यांचा संगीतमय प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। आज गेल्या 13 वर्षापासून सातत्यानं भीमा कोरेगाव या विजयस्तंभाला मानवंदना देण्याचं काम आदरणीय आमचे बंधू कैलासजी मोरे यांच्या मार्गदर्शनात सातत्यानं चालू आहे आणि एक शिस्तबद्ध कार्यक्रम हा नेहमीच आपल्याला अमरावतीकरांना पाहायला मिळतो। भीमा कोरेगावचं जे काही शौर्य आहे, जो काही इतिहास आहे, तो इतिहास आपल्यासाठी स्फूर्तिदायी आहे आणि त्या ज्या आठवणी आहेत, तो आपल्या ज्या पूर्वजांनी केलेला पराक्रम आहे, त्या स्मृती जपण्याचं काम या निमित्तानं अमरावती येथे आदरणीय कैलासभाऊ मोरे आणि त्यांचे सर्व सहकारी करतात, म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो। आज आपल्याला सुद्धा इथं गीतांचा कार्यक्रम ऐकायचा आहे। मला बाहेर अजून पुन्हा एक कार्यक्रम असल्यामुळे जायचं आहे। जास्त न बोलता एवढंच सांगेल की ह्या शौर्य दिन आपल्यासाठी एक स्फूर्तिस्थान आहे आणि ह्या स्फूर्ती आपण सातत्यानं जपल्या पाहिजेत। आपल्या लोकांची जे आपल्यासाठी शौर्य गाजवलं, आपल्यासाठी जे काही काम केलं, त्यांच्या स्फूर्ती आपण नेहमी सातत्यानं जागवल्या पाहिजेत। ही तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे, म्हणून हा कार्यक्रम सातत्यानं झाला पाहिजे आणि तो ज्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात होते त्या मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे। ही एक तुमची आमची जबाबदारी म्हणून या कार्यक्रमास आपण नेहमी सातत्यानं सहकार्य केलं पाहिजे। माझा फोन नंबरच्या बाबतीत मगा विषय निघाला। माझा फोन नंबर 9822 94 84 27 हा फोन नंबर आहे। पण विनंती एक करतो, कुठल्या काही कार्यक्रमात असलो, काही गडबडीत असलो, मीटिंगमध्ये असलो तर तो फोन उचलला जाणार नाही, परंतु नंतर फोन उचलला जाते आणि त्याच्यासोबत बोलल्या जाते। फोन उचलला नाही तर कृपया एवढं व्हॉट्सअपवर टाकू नका की आमचा फोन उचलला नाही आणि मत वाया गेलं। म्हणजे अनेक आपली मंडळी या अशा पद्धतीनं चुकीचा मेसेज टाकत असतात। कृपया खूप मोठा जिल्हा आहे आणि जिल्ह्यात एवढं सगळं करत असताना प्रत्येकाशी संपर्क साधणं शक्य होत नाही, पण तरी मी खूप मोठा प्रयत्न करतो की आपला संपर्क झाला पाहिजे, प्रत्येकाचं काम झालं पाहिजे। आम्ही सातत्याने प्रयत्न करतो आणि काही चुका होतात, काही अवधानानं होतात, त्यामुळे कोणीही नाराज होऊ नये, कारण हा तुमचा मुलगा आहे आणि तुमचा मुलगा एवढ्या मोठ्या पदावर गेलं हे तुमच्यासाठी एक स्वाभिमानाची बाब आहे आणि काम
6 महिने 4 महिने झाले, फारसे कामं एवढ्या कालावधीत झाले नसतील, पण सातत्यानं करत नेण्याचा प्रयत्न करतो. पण म्हणून बळवंत वानखेडे वाईट आहे, पण बळवंत वानखेडेला मत देऊन आपण चुकलो. 1 रुपया कुठल्याही भीमाच्या लेकरानं तसं करू नये एवढी मी आपल्याला प्रामाणिकपणानं विनंती करतो. आमचे कैलासभाऊ मोरे आहेत, हे कलेक्टर ऑफिसच्या समोर आपलं ऑफिस आहे. समाधान भाऊ आहेत, हे तिथं बसत असतात. त्यांच्याकडे आपण संपर्क साधला तर निश्चितच आपल्याला कामाची मदत होईल. ऑफिस ह्या इथंच माळटेकडीच्या पायथ्याशी काँग्रेस भवनच्या खाली आपलं ऑफिस आहे. तिथं सर्वच अद्ययावत आहे, कॉम्प्युटर सगळं स्टॉप आहे. कुठलंही काम असलं तर त्या कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा कलेक्टर ऑफिसमध्ये एक कार्यालय आहे, त्या कार्यालयाशी संपर्क साधावा एवढी या प्रसंगी तुम्हाला आवाहन करतो. आणि कैलास भाऊ मला बोलावलं, आदर सत्कार केला, त्याबद्दल आपल्या सर्व टीमचा मी आभार व्यक्त करतो. आणि मला एक कार्यक्रम असल्यामुळं जायचं आहे, त्यामुळे मला